श्री गणपती मंदिर जीर्णोद्धार आणि नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त श्री विमलेश्वर नाट्य मंडळ मुरडी सहर्ष सादर करीत आहे एक 3 अंकी सर्वांग सुंदर नाटक श्री बाळ गोवेंकर लिखित आणि श्री शशी पेंडसे दिग्दर्शित संगीत दुरितांचे तिमिर जाओ दुरितांचे तिमिर जाओ दुरितांचे तिमिर जाओ सप्तसूर झंकारित बोले सप्तसूर झंकारित बोले गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा सप्तसूर झंकारित बोले सप्तसूर झंकारित बोले गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा जय परमेश्वर गौरी शंकर जय परमेश्वर गौरी शंकर जय गौरी रमण जय गौरी रमण सप्तसूर झंकारित बोले सप्तसूर झंकारित बोले गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा रसाची निर्मळ गंगा रसाची निर्मळ गंगा भक्ती रसाची निर्मळ गंगा भक्ती रसाची निर्मळ गंगा वदे खळखळा धवल तरंगा वदे खळखळा धवल तरंगा जय गंगाधर गिरिजारंगा जय गंगाधर गिरिजारंगा जय मंगल सदना जय मंगल सदना सप्तसूर झंकारित बोले सप्तसूर झंकारित बोले गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा शंकर डमरुडम बोले शंकर डमरुडम बोले शंकर डमरुडम बोले शिवरंजनी गिरिवाले शिवरंजनी गिरिवाले जननी दमनत झाले जननी दमनत झाले सुरवर गैनी भवभजना सप्तसूर झंकारित बोले सप्तसूर झंकारित बोले गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा श्री विमलेश्वर नाट्य मंडळ मुरडी सहर्ष सादर करीत आहे 3 अंकी सर्वांग सुंदर नाटक संगीत दुरितांचे तिमिर जाओ दुरितांचे तिमिर जाओ दुरितांचे तिमिर जाओ
घाल तुळसीला पाणी घाल तुळसीला पाणी उभी चंद्रभागा उठा पांडुरंगा उभी चंद्रभागा उठा पांडुरंगा उभी चंद्रभागा उठा पांडुरंगा उगम झाला दादा उगम झाला दादा क्षणाची उसंत नाही की घटकेची फुरसत नाही. दिवस रात्रीच्या झांजा वाजीत काय आपला म्हणतोय तू जपून टाक पाऊल जरा जपून टाक पाऊल जरा जीवनातल्या कुशातीला जीवनातल्या कुशातीला जीवनातल्या कुशातीला तू जपून टाक पाऊल जरा जपून टाक खाऊन घेऊ ना बच्चू. पण पाणी भरायचं पाणी भरायचं. अरे घे म्हटलं तर. पण पंत आंघोळीला पाणी काढा लवकर. पाणी भरून झालं का रे? पाणी भर काम कर काहीतरी. आणि काय जन्मालाच टेकलेलं आहे. मी काय खाणार आहे सगळे. आज आपल्याकडे काय डाव केलं लग्न आता वाढदिवस आहे माझ्या. ब्राह्मण यायचे जेवायला. नुसतं खाऊन कसं भागेल. पाणी हवं. पाणी भर काम कर. पोट भरलं नाही तरी पाणी भर हवे तुला ते नच तुझ पासी हवे तुला ते नच तुझ पासी मिळेल ते का व्यर्थ तुंडीसी गाठ अखेरीस यमा बरोबर गाठ अखेरीस यमा बरोबर भुलू नको हा मंत्र खरा तू जपून टाक पाऊल जरा जपून टाक पाऊल जरा
औषध द्यायचंय आईला, औषध द्यायचंय आईला, औषध द्यायचंय. औषध सांगते, औषध सांगते. आई, रे दिगू, आई, एवढं औषध घेऊन गंबर, रे दिग्या, रे दिग्या. आलो आलो आलो, आज जातो पाणी भरतो, आज जातो पाणी भरतो. अरे त्याला गिरीवर कशा पण जायला पाहिजे. डोळ्यामध्ये धर 5 मिनिटात भरती. अरे असा चांगला पुरुषावानी पुरुष तू आणि असा रडतोस काय बाईवानी. अरे इतकं घाबरायला काय झालं. त्या काय जावई ना खंडो पण तुमच्या घरचा. सदू आहे सदू, गुरुवाचा सदू. केव्हा आवाज, अरे तुला दिसलं तर काय होतं करे. अरे काम होय. खालच्या आईला निघालो होतो रतीब घालायला. बांगड्याच्या रतीबाला पडलं कमी. म्हटलं भर कुठं घालावी. हिरी आटल्या ती. पावसानं डोळं वटारलं भरतेश्वरावर. तरी मी म्हटलं तुझ्या डोळ्यात मांदाळ पाणी असणार. वाया जाण्यापूर्वीच लोकांच्या पोटात जाईल. तू थट्टा करतोस करे माझी. अरे तुझी थट्टा. अरे येडा का खुळा. अरे तुझी थट्टा लोकांनी करू नये म्हणून तुझ्या डोळ्यातलं पाणी दुधात घालतो. म्हणजे अरे तुझ्या डोळ्यातलं पाणी दुधातलं लोकांच्या पोटात गेलं की तुझ्या पोटात काय दुःख आहे ते लोकांच्या डोळ्यात उभं राहील. आई, अहो आई, एक जाऊया दिकूचं लगीन करून माझं लगीन. आता ना देवा. अरे हसलाच मी. अरे रडाया बी येळ नाही आणि हसाया बी येळ नाही. अक्षी ताना पोर आहेस तू. लोक मला मूर्ख म्हणतात, पंत मला दगड म्हणतात, तू मला दानपोर म्हणतो. खरंच मी कोण आहे, मी कोण आहे. अरे तू देव आहेस देव. तू कोण आहेस हे कळण्याची अक्कल समजा जगाला नाही आणि जगाला लागणारी अक्कल तुला नाही. अक्कल म्हणजे? अरे अक्कल म्हणजे डोसक्याची नव्ह, पोटाची अक्कल. पोटाची अक्कल असते. असते. चौथ्याचं पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या पोटावर पाय द्यायची अक्कल. एक वेळ डोसक्याची अक्कल नसली तरी चालत, पण पोटाची अक्कल नसली तर माणसाचा देव होतो निघू आणि लोक दगड दगड म्हणून त्याची पूजा करतात. काय करतोस काही कळत नाही, काही कळत नाही. अरे कळत नाही म्हणून तर यजमानकी गेली तुझी. तुझ्या अक्काचा नवरा बघतो पंत झाला की नाही वारस समजा देवस्थानचा तुला गुंडाळून. नाही तर इथला खरा मालक तू. आणि आमचा मेवणा बघ बाबूराव. अरे तुझा आप्पा तू गेल्यानंतर त्याचा बाबूराव झालाय. वशिला आहे ना पंताचा. दोघं मी एकाच गावचं. त्यो घालतोय तेल देवाला, ह्यो खातोय तू आणि तुमच्या हातात आलंय दुपाटणं. बर ते जाऊ दे. जरा गला सांग बघू. कशा? अरे वाईस दूध घेऊ. दूध घेतोस ना व. नको नको नको. आई. अरे दूध घे जरा. तुमची काय अवस्था झाली. काय झालं? त्या पंतांनी तुमच्याच घरात तुम्हाला आश्रितासारखं केलंय. तुमच्या आईला औषधी चोरून द्यावं लागतं. हो, आता ती सुरंगा बाबा घुसली करा की हे समजा येळपट करेल. सुरंगा कोण? अरे कशा पाहिजे मला विचारतो. तू बस रडत हातात कापणं भरून. देवाच्या सेवेला म्हणून आली भवानी देवळात आणि सेवा करते पुजारीची. गारगोटी ती गारगोटी आणि किड्यावरील चमक मोठी. तू ओळखतोस का रे तिला? अरे म्या होय. अरे म्या का पैकवालाय पंतावानी. पैकवाल्या स्थितीची ओळख. मी दुधात पाणी घालून पोट भरतो. दुधात पाणी तानी पोरं पितात, कळत नाही. दूध आहे, पाणी आहे, कळत नाही. सदू सदू दुधात पाणी घातलं तर पाप लागतं ना रे. होय, पण दूध आणि पाणी वेगळं झालं तर. अरे दुसऱ्याच्या अन्नात पाणी ओतण्यापर्यंत हे बरं. अरे समजा जगच भेसळ करताय पाप पुण्याची आणि दूध पाण्याची. अरे पण एखाद दिवशी कळलं कुणाला तर दूध आणि पाणी वेगळं झालं तर माझ्याकडे औषधाला तरी दूध गावल, पण बाकीच्या जगात पुण्याईचं दूध नाही गावणार. पापाचं पाणी मात्र मग गावल. अरे ते राहू दे. गला सांग बघू. अरे दूध पितोस ना व. अरे तो तुझा खंडोबा येण्याच्या आत घे, नाही तर मग नाही मिळणार. आई काय ऐकणार माझी. अप्पा गेल्यापासून तिला बोलताही येत नाही आणि ऐकताही येत नाही. अरे गेलाय कुठं तो. पूजा करतायत
आप्पांचं श्राद्ध आहे, पैसे नाहीत म्हणून भटजी बोलावले नाहीत असं म्हणाले पंत. अरे वा रे पंत, वाढदिवसाला बामण नाही त्यांनी, श्राद्धाला बामण नाही, मग त्याच्या बी लग्नाचं श्राद्धच असेल. लग्नाचं श्राद्ध असतं अरे करायचं. ह्या आपल्या लोकांच्या ते जाऊ दे, तू गला सांग बघू. अरे पैसे नाही माझं, गेल्या वर्षापासून कधी मागितलं आहेत का? अरे तुझा आप्पा असलेलं मॉप खाल्लंय मी आजचं. तुझ्या मोठ्या भावातच वाढवलंय त्यांनी मला. चल आटप. अरे म्या बी सकाळपासून काही घेतलं नाही, पोटात आग पडली आहे नुसती. अरे गलास गलास दूध पिऊ आणि म्या बी जातो रतीप घालायला. पण पंत म्हणतात पाणी भरून चालत नाही. अरे भरल्या पोटी सांगाय त्याला काय जातंय? तो पितोय दूध ना तू आहे उपाशी. का तुला भूक नाही लागली? भूक लागली, सकाळपासून पाणी भरतो. अरे मग का नाही घे? सदू, आपण 2 पेले दूध कमी घेतलं तर 2 पेले पाणी कमी पडेल त्याच्यात, तुला पाप लागणार नाही. अरे तू जवा देवा जगाच्या कल्याणाच्या गोष्टी कर आणि सवता उपाशी राहा. हे बघ मला लई मिनत्या करायला, तू पेत नाहीस दूध, पुन्हा येऊ नका. पुन्हा तोंड बी बघणार नाही तुझं, आणि या घराचं बी तोंड बी बघणार नाही आणि दूध बी देणार नाही. सदू, सदू लोक मला मूर्ख म्हणतात, पंत मला दगड म्हणतात. तू मला मारून टाक, मला मारून टाक, पण रागवू नको. सदू, ए सदू, ए सदू, रागवू नको रे. दूध प्यायला तर बोलशील, आता कसं? मग नाही रागवणार. अरे नाही रागावणार, नक्की असं येडा इतर बोलू नका सदा. रागवणार नाहीस का? अरे ह्या पाणी नसलेल्या दुधाची शपथ. जागाला सांग बघू. शंकर आला आला बा तुझा खंडोबा. हट रे गड्या, तुझ्या नशिबातच नाही, चौकाचं बी नाही आणि परक्याचं बी नाही. बोलतील बोलतील. भटजी का काल जीवाला शंकर शंकर. हे दिगंबर, अरे हे दिगू, दिग्या, सरळ हाक मारून तू होऊ देणार नाहीस. अरे हे दगडा, पाणी भरायचं सोडून तिकडे गेलो. चूक आहे, चूक झाली. कोण आला होता आता? सदू, सदू. तो सदू, सदू माणिक, तो उडान टप्पू. पण तू चांगला आहे ना? तुला काय कळतंय कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे? हे? 27 वर्षाचं आयुष्य गेलं पण अजून तुला व्यवहाराची अक्कल नाही. चूक झाली. पाणी भरायचं सोडून आईला औषध देत होतो. चूक झाली, चूक झाली. अरे डोकं आहे का तुला? आहे तुमच्या पायावर. कुठं अगोदर? अरे अक्कल गेले कुठे तुझी? ठाऊक नाही. उलट उत्तर देतो. ठाऊक असती तर शोधून आणली असती. मूर्ख. टेबलावर घागर. अरे मोडलं टेबल तर तुझे तीर्थरूप काढून भरून देणार आहेत. असं बोलू नका हो. काय? आई आजारी आहे. कधी संपणार आहे आजार तिचा? बरी झाल्यावर. का गेल्यावर? तुमच्या आईबद्दल असं कोणी बोललं असतं तर बाबा फोडून दिलं असतं. मी नाही असं करणार. मी नाही धबड पडून देणार. काय? कारण मी मूर्ख आहे म्हणून तुम्ही. पुरे उचल, उचल ती घागर, उचल. ठेव आता टाक्यावर आणि चालता हो घरात. आज आपल्याकडे माणसं येणार आहेत जेवायला. काय खाऊ घे ना? हो, तुमच्या लग्नाचं श्राद्ध आहे. अरे मूर्खा, श्राद्ध आहे तुझ्या वडिलांचं. ते वाढदिवस आहे माझ्या लग्नाचा. श्राद्ध मेलेल्या माणसाची घालतात आणि वाढदिवसासाठी माणसं जिवंत असावी लागतात. तुला नाही खाऊ? नाही, काय? कारण आमचे आप्पा पहिल्यांदाच गेले आणि माझं अजून लग्न व्हायचं. तुझ्या मूर्खपणाला कंटाळून तुझ्या मूर्खपणाने हे जग सोडलं पण अजून तो मूर्खपणा काही तुला सोडायला तयार नाहीये. दादा दुरून शिवना सोळ्या ते कळत नाही का? चूक झाली.
एक वस्तू आल्यावर मिळेल का शपथ. काळे पेटी या शिर्डीच्या टाळक्याशी समय असेल नाही भेटत. ही म्हातारी आहे घरातला तोपर्यंत भिजली वाटत समय मदत आलं होतं म्हणा. म्हातारी घरात आहे तोपर्यंत माझं धाडस होत. अशी आशा सोडून कसं चालेल म्हणतो मी. एकट्याशीच छे छे. तुमच्या मातोश्रींचा समाचार घेत होतो, त्यांना धीर देत होतो. म्हटलं अशी आशा सोडून कसं चालेल. आता त्यांना तरी मी धीर देणार कोण आहे माझ्याशिवाय. हे तुमचे बंधुराज दिगंबर पंत. अहो परमेश्वरानं बुद्धी दिली नसेल तर तो विचार काय करणार. नाही परमेश्वराने दिली असेल पण त्याला कमी पडेल म्हणून याने घेतली नसेल. निस्वार्थी हे डोक्याचा शंख करून ठेवलाय शरीराच्या अंडीवर झालं. अक्कल नाही काढीची, व्यवहार नाही काढीचा. मला एक गंमत वाटते की जेवण कसं सुचत. देवधर्म का चुकलाय कुणाला. खाणं लागायचं. पाळण्याची अक्कल असेल तर खावं की. आम्ही कुठे नको म्हणतोय. आप्पांनी सगळे शास्त्र शिकवले त्याला. उपयोग काय त्याचा. उपयोग आहे काय त्याचा. धंदा करण्याची अक्कल आहे. धंदा हो कसला. भिक्षुकीचा. अहो भिक्षुकी म्हणून धंदा म्हणून केला ना तरी त्याने सुद्धा पोट भरता येतं माणसाला. भिक्षुकीचा धंदा. तुम्ही आपलं काहीतरीच बोलता. हा तुम्हाला नाही कळायचं. आता परवाच उदाहरण घ्या. ते आपले ते वामन शास्त्र्यांकडे लग्न उतरलं आणि त्याने साखरे शास्त्राला निमंत्रण पाठवलं. मंडळी होती सुधारलेली, चांगली प्राप्तीही झाली असती. तर साखरे शास्त्री म्हणतो कसा. त्याला आपलं लग्न करायचं होतं 3 तासात. त्याच्यावर साखरे शास्त्री 3 तासात काही लग्न व्हायचं नाही. एक वेळ तुम्ही दक्षिणा देऊ नका पण पूर्ण दिवस हवा. नाहीतर 3 तासात कसं होते लग्न. अहो ते तुमचं ठीक आहे पण या नवरा नवरीला धीर नको. आजकाल वेळेला केवढं महत्व आहे. सप्तपदीच्या आधीच लज्जा होऊन उरकलेली ही सुधारित मंडळी तिथं या भर उकाड्यामध्ये या भटानं त्या उकाड्यामध्ये आपल्या शास्त्राच्या होमासमोर जर त्याला शिजवत ठेवायचं ठरवलं तर त्याची डाळ कोण शिजू देणार तुम्हीच सांगा. त्याने सांगितलं, स्पष्ट सांगितलं की आम्हाला लग्नासाठी भटजी हवाय. आम्ही भटजीसाठी लग्न करत नाही हो. बघू नाही तर भटजी शिवाय लग्न करतो. मग त्या साखरे शास्त्राला त्याचे अर्धचंद्र दाखवलं आणि वामनरावांनी मला बोलवलं. का तुम्हाला आश्चर्य वाटलं. नाही म्हणजे मला काय येतंय काय येत नाही तुम्हाला ठाऊक आहे. त्यांना कुठे राम रक्षा हळू शब्दात म्हटली 3-4 वेळा नाती चरामी उत्पन्न समर्पयामी दक्षिण समर्पाय असं 2-4 मंत्र 3-4 वेळा त्यांना म्हणायला लावले. त्यांना म्हटलं आपलं लग्न झालं की दक्षिणाची उद्गारी आहे. अहो त्या लग्न मंडपात आता भटजीकडे लक्ष द्यायला दिलं असतं मुलाला. म्हणजे तुम्ही बघा ते दोन आम्ही देणीचं मानपण आहे. वरपित्याचं वर दक्षिणेकडे 90 मुलींचं आता असं आपलं कधी होईल याच्याकडे. आणि नवदाम्पत्याचं सांगायचा मुद्दा आहे या सगळ्या भानगडीत भटजीकडे लक्ष द्यायला वेळ असतो कुणाला. इतकी जर का व्यवहाराची यादा अक्कल असती ना तर मग हे स्वतः इथे वारस असताना मी कशाला इथे आलो असतो वारसदार म्हणून वहिवाटदार म्हणून. जाऊ दे उगाच आपण कशाला बोलायचं. मी म्हणते व्यवहार कळत नसेल त्याला पण सारा गाव पायगुणाचा म्हणून डोक्यावर घेऊन नाचतंय. नाहीतर मंगळाची मुलगी मी. माझं सुद्धा किती विनासायास लग्न ठरलं. आप्पा सुद्धा टेकीला आले होते. मंडईतली भाजी बरखावी तशी मुलगी बरखाची रीत आहे ना समाजाची. एक दिवस दिगू नुसतं बोलला अक्का तुझे लगीन होणार.
काय बाई चमत्कार. काय? त्याच दिवशी आपण आलात आणि नाही एवढे काय राजू नका. तुमच्या त्या पत्रिकेतला मंगळ मला लाभदायक ठरत होता म्हणून लग्न ठरलं. त्याच्यात ह्याच्या बायकोनाचा काय प्रश्न आला? नाही कसा काय? सारा गाव कार्यक्रमात यश यावं म्हणून यालाच नव्हतं बोलवलं. त्या गुरुवाच्या माझ्या मोडलेलं लग्न याच्याच पैगुणानं पार पडलं. बरं. सदूच्या बहिणीचं हा म्हणजे तरीच तो बाबूराव शंख करीत असतो अवघसा गाड्यात पडली म्हणून. त्याचा पायकुठं टिकतो घरात. हा. लक्षणच मेरेची तसली. अरे, आपल्याशी चांगला वागतो ना तो. तर ते आपल्याकडून 4 पैसे नडीला मिळतात म्हणून. हे, पण घरात बायकोला धड वागवत नाही तर दिगूच्या बायकोला कसला मला दोष. ठीक आहे आपण तसं धरून चालू. त्याच्या बायकोनानं त्याचं लग्न ठरलं, बाबूरावाचं लग्न ठरलं. तर मग मला एक सांगा याच्याच बायकोनानं याचं का नाही लग्न ठरत आहे? अहो ठरलं ना तर त्याच्याच बायकोला ठरलं. आमचे अप्पा त्यावेळेस नको नसते ना म्हणाले तर लहानपणीच तिमुचं लग्न झालं असतं 100% ललितेशी. त्यांची ललिता बायको का मुलगी? बायको कशी असेल? मुलगी. कोणाची? बायको 100%. 100%. स्नेही आमच्या अप्पांचे बरं. अगदी लहानपणापासून त्यांचं दिगूबरोबर फार प्रेम. अप्पांनी आणि त्यांनी पाळण्यातच लग्न ठरवलं होतं या दोघांचं. बरं. मग काय पाळण्यातच पाय पाहिले की काय या पायगोडी बाळाचे? हे तयार होते हो. पण पुढे एका अपघातात दिगूच्या डोक्यावर आघात झाला. हा. बुद्धीनं जड आणि व्यवहाराला पारखा झाला तो. ललितेच्या आयुष्याचा नाश व्हायला नको म्हणून अप्पानीच नकार दिला. ते बापू गुरगुरत होतेच. मग आता तेही नाही आणि तेही नाही. काय येणार आहे यांच्या पायगुणानं? अगोबाई ताट. म्हणजे अप्पासाहेब धानगडफळे. अच्छा मग तार पोचवायला वर जा. तुमचे तीर्थरूप तार पोचवायला वर जा. हा. वर कुठे माडीवर? नाही स्वर्गात. ते जिवंत नाही त्याला. मग रस्ता दाखवायला येते आपण. कोणाशी बोलतोस काय कळतंय? पब्लिकचा नोकर आहेस तू. हा असला उर्बटपणा करतोस. सौजन्य शब्द चालू आहे तो माहिती आहे? सर्वांसाठीच आहे. वीड दमडीचा नोकर आणि वरती तोंड करून बोलतोय. आपण असं चिडता का साहेब? आधी चिखलात दगड टाकू नये आणि मग अंगावर घाण उडाली म्हणून ओरडू नये. तार हवे का नको? हो घ्यायची नव्हती ताट. आणि इकडे बरोबर फार मुजोर झाला तुम्ही लोक. थांब तुझ्या वरिष्ठाकडे तक्रार करतो. बघू कशी तुझी नोकरी टिकते ती. पाया पडतो दिगंबर पंत या दगडाच्या पाया पडतो. देव म्हणून. हे घ्या. तू काय इथे उभा राहिलाय चूक झाली. का पोचवतोय स्टार आपल्या तीर्थरूपांकडे? अक्का अच्छा मी इथे असताना तुझा काय वार घाणा देती? पाणी भर. पाणी भरलंच तर गाणं मिळणार आहे लक्षात ठेव. कोणाची येतात? उघडू देते खरं. आपल्या बंधुराजांचा पायगुण आहे. बघतो आता. काय म्हणतोय बोल. टीचिंग विथ ललिता बाय फर्स्ट मोटार बापू 100%. पहा आहे की नाही पायगुण? अरे हो पण ही तार इथे कशाला आली? कशाला म्हणजे त्यांचंच घर आहे. आप्पा इतकाच त्यालाही आदर आहे या घराचा. तिथं नाही तर कुठे येणार तार? मग ह्या एवढ्या आपुलकीने आज तार आले तर ह्याच्या आधी कुठे वर्षभरात काही पत्र चिठ्ठी काही नाही ते? आम्हाला काय बाई ठाऊ हा. कोणाची पत्र येतात आणि कोणाची नाहीत ते. पण आता जेवायला घालायला लागेल ना त्याचं काय? मग 2 माणसं जड आहेत मोठं भरल्या घरात. जोड. अहो, दुष्काळाची भीती आहे भीती या भरतेश्वरावर. हा दुष्काळ पडला तर हा 13वा महिना पोसायचा पुढे. काही दुष्काळ पडत नाही. भक्तेश्वराचा वर आहे गावात. काय जोपर्यंत पुजाऱ्याचं पावित्र्य कायम आहे तोपर्यंत दुष्काळ शिवू शकणार नाही गावाला. आणि पुजारे ते पवित्र सरलं तर त्या पापी माणसाला हे गाव सोडावं लागतं. अहो फार जुना रिवाज आहे. या बाबूराव किती उशीर हो. काय करणार आपल्याच कामात होतो
आपण करायला सांगितलेली वस्तू. कोणती वस्तू? आपण जरा आज चला. बरका पुरुष घरात आल्यानंतर बायकांनी बैठकीत थांबू नये एवढी साधी गोष्टही तुम्हाला कळत नाही. परक्या पुरुषा देखत असं बोलणं आपल्याला शोभत नाही. मला उलट उत्तर नको आहेत. आणि मला देखील परक्यासमोर अशी बोलणे ऐकून घ्यायला आवडत नाही. घरात जा. हे काय? ही हिंदू स्त्री काही झालं तरी स्त्री ती स्त्रीच. पती वाचून म्हणजे पांगळी. का म्हटलं की तिनं घरात गेलंच पाहिजे. पुरुषा वाचून स्त्री, पती वाचून स्त्री ही पूर्णच होऊ शकत नाही. शास्त्र वचन आहे तसं, संस्कृतात आहे असं. तुम्हाला नाही कळणार. विना विना वृक्षा यथा वेली, विना वृक्षा यथा वेली तथा तथा स्त्री पुरुष केली ना. काय कळलं? असे असे आपल्या पुढे आम्ही काय बोलू शकतो? नाही ना. मग तर आहे. तर अशी व्यक्तीची स्त्री एवढा तोरा करून म्हणेल तर कोण ऐकू घेणार? लग्न घोडं म्हणेल, गाव दरीला चरे ना. आपला हा महारुद्रावतार आज प्रथमच पाहिला मी. नाही बाबूराव, हा महारुद्रावतार नाही, हा लघुरुद्रावतार आहे. महारुद्रावतार पाहिला तुम्ही इथे विशुद्ध येऊन पडाल. मधून हे असले अवतार बायकांना दाखवायला लागतात. म्हणजे मग त्यांची जीभ होतात आणि पाय उघडायच्या आत राहतात. वास्तविक आम्ही आपले असरी मर्यादा सोडून बोलतो, पण राग धरू नका. पण अजून तुमची सारी सत्ता इथं आलेली नाही. नाही म्हणजे या जागेचा वारसा अजून जिवंत आहे. तुम्ही जरी त्याला व्यवहार शून्य ठरवला असला तरी एक वेळी त्याला बुद्धी होती. आणि तुम्ही जरी त्याला दगड म्हणत असला तरी सारा गाव त्याला देव मानतो. म्हणून म्हणतो त्यावेळी बहिणीला जरा सुत्कारून घेणं योग्य. हो, तुम्ही मला सांगताय? नाही हो, सुचवलं. म्हणूनच मी 3,000 रुपयाची अफरातफर कर रत्नागिरीमध्ये करून सुद्धा इथे येऊन एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून वावरतोय. आणि तुमच्या खांद्यावर सिंग आलाय. माझी काळजी तुम्ही करू नका. हो, आपण निष्काळजी झालात तर मी निर्धास्त होणार आहे. कारण तुमच्याबरोबर मी ही नोकरी सोडली. त्यामुळे साहजिकच मला आपली भीती वाटते. मी सांगितलं. आणि काय झालं तरी तुमचं त्याच्यावर अतिशय प्रेम आहे असंच वाटलं पाहिजे. आणि ही बायकांची जात हो त्यांच्यावर. मग बाबूराव, त्याच्यात तुमच्यापेक्षा माझा अनुभव जास्त आहे. अहो, सावलीची किंमत उन्हाशिवाय कळत नाही आणि प्रेमाची किंमत संतापाशिवाय कळत नाही. असं होय, मला वाटलं. काय वाटलं? तुम्हाला वाटून उपयोग काय? जाऊ दे ते. आपल्या कामाचं काय झालं? सुरंगाचं ना, ते झाल्यासारखंच आहे हो. काय झालं तरी भावी नसती, जरा नवीन आहे, ओढून ताणून धरते इतकं. साखळी झाली का तयार? आणलेला. अहो, तिला का नाही दिली? वा वा वा, ती आपल्याच हातानं तिच्या गळ्यात पडलेली बरी. पाहू बरं. देतो, पण आणखी ना 50 रुपये हवेत. सराफाला घ्यायला येतो. या दिगंबर म्हणतो बरं. तुला काय बरं असायला? काय पाणी भरून झालं? नाही, पाणी गेलं. का गेलं? पाणी गेलं. अरे पण का? सूर्य मावळले हा प्रकाश केला का असं विचारलं तर काय उत्तर द्यायचं? परमेश्वराने मला जन्म दिला, बुद्धी नाही दिली का म्हणून विचारलं तर काय उत्तर द्यायचं? देहाला सोडून प्राण गेला, जीव जगला नाही का असं विचारलं तर काय उत्तर द्यायचं? वा 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 वा, काय बुद्धिमान प्रश्न विचारला दिगंबर पंतांनी. वा वा वा. काय हसायला झालं एवढं? काय साक्षात्कार झालं काय? आणि तू रे, तू काय मग म्हणत करतोस इथं? माझ्या पोटातली भूक बोलली. पाणी कधी येणार आहे? उद्या सकाळी. हा, मग तोपर्यंत जेवायला मिळणार नाही. पण भूक लागली, खरंच भूक लागली. भूक लागली असेल. खरंच लागले, सकाळपासून पाणी भरतोय. असं म्हणताय? हो, भूक लागली? हो. बोलव तुझ्या अक्काला. अक्का, अक्का ग. या घरात दूध असेल ना गरम? 3 पेले घेऊन या. आपल्या बंधुराजांना भूक लागले आणि मलाही बाहेर जायचं.
रंग म्हणा. आता याच्या व्यवहाराची अक्कल बघा, जरा गंमत बघा. तब्येत खुश का? अन्नदाता सुखी भव. उठा उठा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देता? हो. दिगंबर पंत, हो. सांगा बरं, रुपयाचे आणे किती? रुपयाचे आणे 1 2 3 4 16 11 11 11. नाही नाही सांगता आलं. माहित माहित नाही. त्यात काय मी सांगतो. दुसऱ्याला कोणाला विचारायचं नाही, स्वतःला येईल तेव्हा सांगायचं. दुसऱ्याला विचारून सांगितलं तर पाप लागेल, समजलं? आणि जोपर्यंत स्वतःला येत नाहीये तोपर्यंत दूध प्यायचं नाही, पाप लागेल. पाप लागेल. चला बाबूराव, बस तू वरती आम्ही कपडे बदलतो, मग आपण जेवणात जाऊया. पाप लागेल. बाबूराव, आणे किती कळलं. दुसऱ्याला विचारून सांगितलं तर पाप लागेल. पाप लागेल. मग तू पाप लागेल. मला जरा स्वयंपाकाचं बघायचं. त्यातलं एक कप दूध तू घे हो. सकाळपासून पाणी भरतो, भूक लागेल. दूध घेऊ, दूध घेऊ. पण कसं घेऊ? पंत म्हणतात पाप लागेल. पाप पुण्याचे करशील जगती, पाप पुण्याचे करशील जगती. चित्रगुप्त मागेल पावती, पापा इतके माप तुम्ही, पापा इतके माप तुम्ही. जे केले ते तसे भरा, पापा इतके पाप तुम्ही, पापा इतके पाप तुम्ही. जे केले ते तसे भरा, तू जपून टाक पाऊल करा. जीवनातल्या मुसाफिरा, जीवनातल्या मुसाफिरा, जीवनातल्या मुसाफिरा, तू जपून टाक पाऊल करा. जीवन सुख दुःखाची जाई, जीवन सुख दुःखाची जाई. त्यात लटकले मानव कोळी, एकाने दुसऱ्यास गिळावे, एकाने दुसऱ्यास गिळावे, एकाने दुसऱ्यास गिळावे, एकाने दुसऱ्यास गिळावे. हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा. एकाने दुसऱ्यास गिळावे, एकाने दुसऱ्यास गिळावे. हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा. तू जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा. जीवनातल्या मुसाफिरा, जीवनातल्या मुसाफिरा, तू जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा. खरंच माणसा
तर उद्या मरण्याची खात्री असणारा माणूस आज जगण्यापायी धडपडला नसता. काय म्हणतोस काही कळत नाही. अरे मोठमोठ्या अक्कलवंतांना गावणार नाही असला प्रश्न विचारतो आणि माझ्या वनी अडाण्यानं दिलेलं उत्तर कळत नाही म्हणतोस वय. चल माझ्या संगत चल. कुठं? अरे मोहित्याच्या म्हातारीकडं. कशाला? मांडा टाप भरलाय तिला. सारखा तुझ्या नावाचा घोषा लावलाय. गंगा मावशीला करे. हो. मग तिचा मुलगा कुठं आहे? तो मारुती. काय ठाव नाही. बायको बोलली असेल आईला, लागला पोराला. सासू बोलली सुनेला, लागला पोराला. काय ना बाई? अरे आईला विसर, आईला विसर. अरे कशाची आई आणि कशाचं काय? ही माणसाची जातच वंगळ बघ. अरे एकदा लग्न झालं ना की तो आईचा पोरगा नाही राहत, तर बाईचा दादला होतोय. अरे पण आईने जन्म देऊन सुद्धा. अरे तुला नाही कळणार. लहानपणी लगीन झालं असतं ना ललिताबाई संगत तर कळलं असतं. पण त्या भैरोबाच्या जत्रेत बैलांना धडक दिली आणि तुझी बाईल बी गेली आणि डोसका बी गेलं. मग ते राहू दे, तू चल. मी येऊन काय करणार? अरे तू चल नुसता. मी सांगतो ना तुला नाही कळणार. अरे तुला मोर बघितलं तरी सुद्धा म्हातारीला बरं वाटत. सारखा तुझ्या नावाचा जप करतीय. अरे तुझा नुसता पाय कसा पडला की तापानं पाय काढलाच म्हणून समज. अरे पण कोणतं? तो हाय खंडोबा का घरात. हो ते आणि बाबूराव वरती माडीवर आहे. अरे त्याला राहू देतातच. हे बघ दिनू, म्या होता आलो होतो हे बोलू नकोस त्याला. घाबरला घाबरला. अरे तसा त्याच्या बाला मी घाबरत नाही रे. पण माझ्यावरला राखतो, भनीवर करतो. नवरा आहे नवतीचा, गुरावानी सोडवतोय. पण एकदा येळ येऊ दे, त्या पंताला मी धावतो हिसका आणि बाब्याला मी लावतो तडीला. चल जरा बाहेर चल माझ्याबरोबर. फाटक लावून घे, माझा जर उघडाय पुरा येते. चल फाटक लावायला येतो. बरोबर फाटक उघडा ठेवलं. चल चल. ना बाबूराव, काय कट रचित असतो तुमचा एवढा इथे येऊन. काटा काढणार आहे म्हणे तुमचा. आणि तुम्हालाही दाखवणार आहे तो हिसका. म्हणूनच म्हणतो यासाठी त्याला नालायक ठरवलं, पापी ठरवलं की तो जाईल गावाबाहेर. मग आपला मार्ग मोकळा होईल. सोपं आहे हो बाबूराव. मला खरी भीती वाटते ती ह्या म्हातारीची. ती घरात असेपर्यंत ना धाडस होत नाही. हो असून नसल्यासारख्या आहेत त्या. तिचं नुसतं अस्तित्व हेच माझ्या मनावर दडपण आहे. जेव्हा तेव्हा मेलेली एकदा ती घराबाहेर गेली ना ती बघा नजरेला बघवणार नाही तशी कृत्य मी करून दाखवीन. मग काय सोपा उपाय आहे हो. काय तुला त्या मिशनरी लोकांचे दवाखान्यात टाका. निमित्त सापडत नाही हो. म्हातारी दिवसेंदिवस खंगायच्या ऐवजी सुधारतच चालली. तुमचा पायगू तुझाच पायगू. औषधाचा गुण बदलला तर म्हणजे त्याचा आहे का? कपाट उघडा ते. हो त्या कपाटामध्ये झोपेच्या गोळ्यांच्या बाटली आहे बघा. काढा ती बाहेर. आली का? हा तीच. हो आता त्यातल्या गोळ्या घ्याने मिसळा द्या. हा आपल्या हातून काय होणार आहे पाप. अहो औषध घ्यायचं काम दिकूच आहे ना. आणि काही कमी जास्त झालं तर. अहो गचकली तर दिकूच्या हात नाही बघ. गचकली बोबाटा करता येईल. मिसळा तुम्ही. आणि त्याच्या पायगुणानं आणि आपल्या दुर्दैवानं वाचली तर. अहो औषधाचा गुण अगदीच वाया नाही जायचा बाबूराव. त्या निमित्तानं हॉस्पिटलच टाकू. तब्येत तर जास्त. या दिगंबर करू. कुठे गेला होता? फाटक लावायला. फाटक लावायला. अरे असं बाहेर जाऊ नये. उघड्यावर वस्तू असतात, चोऱ्या होतात, पैसे असतात, पैसे चोरतात. पैसे चोरतात कशाला? अक्कल विकत घ्यायला. कोण? व्यवहार कुठे मिळतो? अनुभवाच्या पिढीवर. ठाऊक ठाऊक नाही? नाही. मी शिकवतो ना. एक पेलावर पाणी आणतात. हो.
व्यवहार शिकवतो मोठाला बाबूराव इकडे इकडे. सर्व बाळा स्वार्थ केला लघुमती मती माझी आपुलीशी करावी सर्व लवकर धरावी. झालं भाऊ झालं 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 बघा. चला आपल्याला देवळात जायचंय ना. हे, अहो सुरंगा वाट बघत असेल. वाट बघत असेल. सांगावं काय टाकी एकदा तिला घेतलं की बघ त्यातला राग तिचा टिकतोय. पाणी पुढे आणायला सांगितलं तुला. तुम्ही सांग. छान. आपलं कारण शोधून काहीतरी आपलं काम चुकवत राहा. देव तिथे इकडे उडातोय. आईला औषध द्यायचं. पाहिलं तो आपण आईच्या औषधांची कशी बरोबर वेळ लक्षात आहे. एखादा माणूस एखाद्याला वीज देताना सुद्धा इतकी वेळ पाळत नसेल. अरे सांगताय ना. जाऊ दे. त्याला भूत काय? हा या पहिला ते हा चांगला आहे ना. हा जरा पाणी याच्यात. हा याच्यात इकडं आण. आई लवकर बरी व्हायला हवी ना. एकदम बरी. आई एवढं औषध घेऊन टाक बरं. अरे अरे ती सवय कशी विसरली? भुंकर घातली असेल काळानं. घेतलं का औषध? हो 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 हो. घेतलं. हो. तुझ्या गाड्या तिथे फेकला समय. हमारीची अक्कल नाही. समय सुद्धा पेटवून ठेवता येत नाही म्हणजे काय. दिवसा ढवळ्या अंधार वाजलाय सगळा. काय बोला. हो 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 ना नाहीतर काय. अहो आपण हात म्हणून हा उजेड पडलाय. हा म्हणजे नसती दिली तुम्ही पेटी तर कशी पेटली असती समय. हा. आणि कसा पडला असता हा उजेड. झालं का रे. हो हो. हा. तू का नाही घेतलं दूध. रुपयाचे आणि किती कळलं नाही. दुसऱ्याला विचारून सांगितलं तर पाप लागेल असं म्हणालात तुम्ही. हा, हे माझ्या लक्षातच आलं नाही. पाहिलं तर आपण बापाला इतकं घाबरून लावावं लागतं तर मोक्ष मिळतो. हा. हे एक कप तू घेऊन जा. बैठकी दुसरे कप घेऊ. बरं. अरे ते उष्टे तेवढे रे. हा तुझा आहे ना. तुला रुपयाचे आले किती आले म्हणजे घे. हा हे नेऊन ठेवा. हळू टाणा पावलं कशात चालतोय. गळभटी लक्षणं. सगळी चूक झाली. पण असल्या निष्पाप माणसाला फसवण्यापेक्षा स्वतःच्या गळ्याला फास लावलेला बरा हो बरा. अरे जरा शहाण्या माणसासारखं बोला बाबूराव. नाही तर ते जे काय खांद्यावर अडकवता ना नेहमी ते चिकटवा इथे कपाळाला म्हणजे गाडवाला शोभेल असं बोलत असं तरी म्हणता येईल. हो आपल्यासारख्याने तरी असं बोलू नये पण नाही नाही म्हणजे आपलं पाणतरा नाही तरी पण पंत बोला. गाडवाला शिंग नसतं असं म्हणतात. म्हणणारे गाड्या असतील. असतील आपल्या पुढे आम्ही काय बोलू शकतो. नाही ना. चला आपल्याला देवळात जायचंय ना. चला. की रागावर बरं तुम्ही आला नाही तर. बायकांचा ना साखळी मुंबई या तुमचाच विषय चालला होता. हो साखळी करून आणले तुमच्यासाठी. हो लग्नाचा वाढदिवस आहे ना. तुम्हाला वाटतं मी सारखा रागवतो पण ते बरोबर होतो. पंतांचं अंतरंग अगदी निराळं आहे. रामराव नवरा बायको बोलत असताना मध्ये तिसऱ्या आणि दोन गुपचू नये एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हाला. चला निघा. देवळात जाऊ. मस्ताचा मला काय विचारता. आपण येणार ना. माझी वाट बघू नका. ती तिकडे तुमची वाट. मंडळी सभा बोलवली ना. उत्सवाचं ठरवायचा.
दुष्काळाचं पारिपत्य करायचं आहे, त्याच्यासाठी सभा बोलवली, त्याची मंडळी. मग काय करू? मंडळीला म्हणा गाभाऱ्यात बसा, म्हणजे इतरांचा संपर्क नको, कळलं? मंडळी हा. गावाऱ्यात, चला मंडळी गावाऱ्यात, मंडळी गावाऱ्यात. साखळी आत्ता नाही द्या, मी माझ्या हातानं तुमच्या गाण्यात घालणार, आत्ता नाही नंतर, म्हणजे हे तुमचा राग जाईल माझ्यावरचा. मी बाई माणूस, मी काही वेळ रागावणार तुमच्यावर? नाही तुम्ही नाही, मीच मूर्खासारखं मगाशी रागवलो. खरा म्हणजे राग आला होता मला बाबूरावचा. अरे नवरा बायको बोलत असताना मध्ये तो खुपसतो म्हणजे काय, म्हणून शेवटी आत्ता बोलून गेलं, पण तो असला निगरगट्ट. नाहीतर काय, तुमचं वेगळा लक्षणच वेगळ्याची विचित्र, पण स्वभाव विचित्र आहे अगदी त्याचा. हो पुरे, मी आता या इथे साखळी कपाटात ठेवतोय. बर, हा कुलूप लावलेला आहे. लक्षात असू द्या, चोरी करणारा माणूस जोर पावलाने येतो, हळूहळू. अरे तू कुठून आलास? घरातून आलो. ते दिसतंय मला, असा चोर पावला मी का आलास? मगाशी सांगितलं हळूहळू चालत जा म्हणून. पाहिली त्याची अक्कल, ही यांची व्यवहाराची अक्कल. तुम्हाला फार वाईट वाटत असेल नाही, मी तुमच्या बंधुराजांना सारखं टाकून टाकून बोलतो म्हणून, पण खरंच सांगतो, चार चौघात नातं सांगायची सुद्धा लाज वाटते मला. असं बोलू नये हो तुम्ही. बरं जाऊ दे, मी देवळात जाऊन येतो, तुम्ही जरा लक्ष ठेवा आणि स्वयंपाकाकडे बघा. बरोबर 12:30च्या ठोक्याला पंगत बसली पाहिजे. तुम्ही स्वयंपाकाची तयारी करायला लागा. चला. आणि तू रे, तुला कुठे बाहेर जायचं असलं तरी गेलाच चांगलं, असं एवढं आड घाबरून चालायचं नाही. हा, बाहेर जायचं असेल ना कुठे, गेलाच चालेल, मित्राला भेटायला, पण तिथे शक्यतो लक्ष ठेव. म्हणजे काय, या चाव्या घेऊन ठेव तुझ्या हातात. कसल्या? कसल्या काय, कपाटाच्या. माझ्याजवळ कशाला? असू दे, असू दे, असू दे, असू दे. लक्ष ठेवा. आणि कुठे बाहेर जायचं असलं तरी गेलाच चालेल. इथे दाखवून का बाहेर जाऊ? बाहेर जा आणि परत इथे येऊन थांब. इथे येऊन थांब, मग बाहेर जा. इथे येऊ जाऊन चित्रगुप्त वागेल पावले. काय करावं, काही कळत नाही. काही कळत नाही. काय कळत नाही. अरे चल की ना मर्दा, माइंदर टाप भरलाय म्हातारीला, किती आहे? अरे अजून ती मिशनरी बाई डॉक्टर मिळाली नाही, कुठं गावावर गेलीये म्हण. अरे गावात डॉक्टर बी नाही कोणी. चल तू चल. पण पंत, अरे तो नाही आता, म्या बघितलं आता त्याला देवळाकडे जाताना. आणि त्या पंतानं नाही घेतल्या घरात तर म्या घेईन घरात. अरे एका माणसाच्या जीवापर्यंत त्या पंताच्या रागाला लई किंमत आहे बाई. अरे चल निघू. अरे निघू, गंगा मावशीला मी आई म्हणतो. तुझ्यावर बी पोटच्या पोरापुरीच माय आई तिची. अरे ती नाही, तुझी आई बोलावती असं समज. आई, आणि तू जर आला नाहीस आणि तिचा पराग गेला. नको नको नको, मी येतो. आईला सांगू येतो. आई, ए आई, मी गंगा मावशीकडे जाऊन येतो. सदू आईला अगदी शांत झोप लागले रे. कधी बरी होणार आई? अरे होतील बऱ्या. जो दुसऱ्याचं चांगलं करतो त्याचा देव कधी बी मंगळ करत नाही. चल तू चल. आई का घरात? आले. कोण आहे? त्याला नुसतं सामान दिलं कुणाचं आहे सामान? हाय लिहिलेला.
मला नाही वाटतंय, तुम्हीच बघता. कोणतरी म्हातारं आली ती. येतो मी. सोडतात की. अगं बाई, आप्पा दिगू दिगू, अरे आप्पा आले. अरे अप्पा, अरे गेला कुठे हा? कुणी आहे का रे घरात? अप्पा, अरे अप्पा, गेला कुठे हा? हे डोळे भरून आल्यानं काही दिसत नाही. पाया पडते मी तुमच्या. अष्टपुत्र सौभाग्यवती बहो. कोण बोलती? इंदिरा? इंदिराच नाही का? अच्छा अच्छा, बरी आहेस ना? हा. मग तुझं लग्न झालेलं दिसतंय. हा, तुझ्या गळ्यात. मग पुन्हा पाया पडा. उठ उठ. बरं, कुठे गेले तुझे पतिराज? का माहेरी आले? तेही इथेच असतात आणि मीही इथेच असते. बर. आणि आप्पा कुठे आहे? अरे तुम्ही पोरं नंतरची, तुमचा बाप आधी. त्याला म्हणावं, तुला भेटण्यासाठी मुद्दाम आलोय. हे बघ, त्याच्याजवळ ना मला खूप भांडायचंय, खूप बोलायचंय, खूप मजा करायची. पण ललिता येणार होती ना तुमच्या बरोबर? ललिता? अच्छा अच्छा, लली येईल येईल. अगं जरा वेळाने येईल. वाटेत तिला कुठेतरी एक म्हातारी आजारी आहे असं कळलं. तिला औषध द्यायला गेले. प्रॅक्टिस सुरू करायचा विचार आहे तिचा इथे आल्याबरोबर. आल्याबरोबर? हो, आल्याबरोबर. अगं जायलाच हवं. पेशाच पडला डॉक्टरचा. आता मी नाही का आल्याबरोबर पहिल्याच देवळात गेलो का? तर ही सवयच खेळलेली आहे माझी. आल्याबरोबर पहिलं पाऊल देवळात आणि मग घरात. बर, तुझा तो भाऊ दिगंबर? हा, दिगंबर कुठे आहे? कोणाच ठेव, आत्ताच होता इथे. आणि आप्पा कुठे आहे? आप्पा हे बघ, त्याच्यासाठी रत्नागिरीहून हापूसचे आंबे घेऊन आलोय. हा? इंदिरा, रडतेस तू? म्हणजे आप्पा गेला? खरंच की का? आप्पा गेला? किती दिवस झाले? आजच वर्ष झालं बापू. त्यानं मला शब्द दिला होता, आप्पा गेला, भरतेश्वराचा कळस गेला, त्या घराची शोभा गेली. आप्पा, अरे आप्पा तू गेलास, तुला भेटण्यासाठी मुद्दाम हापूसचे आंबे आणले. रडू नकोस इंदिरा, रडू नको. अगं म्हातारी माणसं खायची. आता वाईट इतकंच वाटतं की तो वयानं माझ्यापेक्षा लहान होता, म्हणजे नंबर माझा होता, पण तो गेला. तरीच काय बापू? तरीच काही नाही. हे बघ, आप्पा गेला ना तरी देवाच्या देव्हाऱ्यात निर्माल्याची पूजा चालली होती. म्हणजे मी देवळात गेलो ना, जाताना मला हा दगडाचा एक कोपरा लागला हवेचा, आणि तेव्हापासून हा चष्माच ठेवत नाही जाग्यावर. आणि कशात तो देवळातला अंधार, त्यामुळे मला काही कळलं नाही. म्हणून मी परत आलो, म्हटलं आप्पाला घेऊन जावं. बरं, कोण बघतं सध्या इथली व्यवस्था? हेच बघतात. हे म्हणजे कोण? बरं, आडनाव काय त्यांचं, तुझ्या सासरचं? अग्निहोत्री. अच्छा अच्छा, अग्निहोत्री व्यवस्था बघतात याची. अगं हे बघ, गेलो होतो ना, तर एक पुरुष एका बाईच्या गळ्यात चक्क सोन्याची साखळी घालत होता. सोन्याची साखळी? हो, कोण होतं ते? मनोहर घाटे. कुठला? अगो, रत्नागिरीला माझ्या ऑफिसात पे क्लार्क होता. 3000 रुपयांची अफरातफर करून पळाला. मी जामीन राहिलोय त्याला, आणि तेवढ्याच त्या चष्म्याने वाट अडवली. तशात तो देवळातला अंधार, नाहीला त्यानं परत आलो. बर, भाऊ काय करतो? त्याला दिगंबर. काही जमत नाही त्याला. बर आणि व्यवहाराचं सुद्धा काही कळत नाही. बर, म्हणून यांनीच घेतलंय सगळं ताब्यात. ते मला कळलं. काहीतरी मागे ऍक्सिडेंट झाला होता ना त्याचा. होय होय म्हणजे तो अजून तसाच आहे. तर होय बाबा. मला वाटलं आता सुधारला असेल तो. बरं, अख्ख्या गेल्या वर्षभरात तुमच्याकडनं काही कुशाली कळलेलं नाही, म्हणजे माझ्या पत्रांची उत्तरही नाही.
बरं आज तसंच आहे तर. होय आणि तुझी आई भागीरथी वहिनी या बोलते बाबू कुठे कुठे आहे? या आप्पा तुझ्यापासून बोलणं बंद झालंय तुझं. वहिनी, अगं वहिनी मी आलोय. बापू सोड टक्के. आप्पा गेला, राम गेला, आता लक्ष्मण आहे एकटा. अरे झोप लागली. असू दे. जरी आली ना आमची की देईल औषध. हो होईल बरी, काही काळजी नको. बापू हा पण तुला पत्ता सापडेल काय करता? म्हणजे अगं लहान तू आहे. मोठी कुठेही झाली असती ना तरी लहान इथंच होती ती. येईल बरोबर. पण बापू हा तुमची आंघोळ व्हायची असेल ना? आंघोळ? अच्छा स्नान हो व्हायचंय ना. खूपच उष्मा आहे. आजूबाजूच्या टप्प्यात पाऊसही पडले दिसत नाही. हा तर चला आंघोळीलाच जाऊया. ओकाड्यानं अगदी उभून गेलोय बघ मी. सामान घेऊया ना? हो बरं मी काय म्हणतो, लहान मुलं नाहीत ना इथं? ईश्वर अच्छा म्हणजे नाही येती. मात्र हा चष्मा जपावा लागेल. म्हातारपणचे हेच आमचे डोळे. हे डोळे ठेवले. चला बापू उंबर काय बरं पुढे? हो दिसतोय. तू सांभाळून जा. हा म्हातारा घरपर्यंत आला. हा असं धडपडत का चालतोय? मगाशी हाच देवळात होता, याला पाहिलंय मला. तरी मी तुम्हाला सांगत होतो की देवळात कुणाला सोडू नका. हा? हा कुणाचा चष्मा? भूकंप दिसतात बहुतेक त्याची. हे बापरे, मोतीबिंदूच आहे. कालच्या काय चालवी? हे बरं झालं बाबूराव. आता आरडाओरड सुरू करा. कसली? अहो कसली म्हणून काय विचारताय? अरे काय घर आहे का धर्मशाळा? घर आहे का धर्मशाळा? एकंदर प्रकार पाहिला म्हणजे असंच वाटेल ना. अरे आहे का कोणी? पाठ उघडं. अरे काय आरडाओरड काय करताय? काय चाललंय काय? इथे कोण आहे का नाही? अहो असं झालं तरी काय? काय झालं म्हणजे सत्यानाश झालाय. चोरी झाली. कसली? दागिन्यांची इथे सकाळी ठेवलेली साखळी चोरीला गेले. कोणी ठेवली? आता माहित असतं तर कशाला कंठशोष केला असता? टिकू कुठं आहे? माहित नाही. हा? अरे काय माहित नाही. एकंदर सगळा प्रकार पाहिला म्हणजे वाटेल ना. घर आहे का धर्मशाळा? इथं मी इथंच असतो. तुम्ही? मी इथेच आली आहे बापून बरोबर. बापू कुठे गेले? घरी का? घरी तर इंदिरा अगं रडायला काय झालं तुला? हे कपाट उघडं. अगं तू औषधाची बाटली बाहेर. आईला काय झालं बघ गं जरा. गोळ्यांची बाटली बाहेर. नसलेला माणूस आजारी पडायचा तुमच्या गोंधळानं. कोणाची साखळी गेली? घर आहे का धर्मशाळा? काय चाललंय काय? टिकू कुठं आहे? ठाऊक नाही हो मला. दिल्या तरी बाई. अहो ठाऊक करत काय असता घरात? काय ग? काय झालं आईला? आत्ता काळजी करण्यासारखं काही नाहीये, पण पुढे आहे. म्हणजे अगं इंदू, ही गोळ्यांची बाटली कोणी आणलं? आप्पाने. का ग? काय झालं? अगं कोणीतरी विषप्रयोग केलेला दिसतोय. विषप्रयोग? विषप्रयोग करणारा अर्धवट माहितलं असावा. अर्धवट म्हणजे दिगू तो नव्हे. आपण कसं नाही कुणाचं तो नाव कशाला घ्यायचं? असं करेल? तो असं करू शकत नाही. औषध द्यायचं काम त्याचंच आहे ना. नाही काय? तर नाही ना दिलं कोणी? हो, मला खरंच माहिती नाही. आहे कुठे दिगू? आता कसं सांगू? या दिगंबर बोलतोय. हा. या कुठे गेला होता? गंगा मावशीकडे. हा. मग काय तुमच्या पायगुणाने बरी होणार होती का काय ती? नाही, यांच्या औषधानं तिला बरं वाटलं. हा. चाव्या कोणाकडे आहेत? माझ्याजवळ आहे. बघू. औषध कोणी दिलं? मी दिलं. अरे आता हा तुझा शहाणपणा ठरणार आहे का मूर्खपणा? काय झालं? काय झालं म्हणून काय प्रत्यक्ष आईवर विषप्रयोग? नाही. या म्हणताय? ती नाही असं केलं. मी आईला औषध दिलं.
आता हे पुण्य का ठरणार आहे तुझ्या अरे ऐकलं बायकोचं? का कुणी दिगूची आई बोलली माझ्याजवळ तिची वाचा बोलली. ती बोलली